नमस्कार मित्रांनो, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजेच PCC यालाच मराठीमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र असेही म्हणतात। हा पोलीस खात्याकडून अर्जदाराकडे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे प्रमाणित करण्यासाठी जारी केलेले एक कायदेशीर दस्तावेज आहे। तर हे जे काही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट परदेशात स्थलांतर करू पाहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी प्रामुख्याने पोलीस मंजुरी प्रमाणपत्र आवश्यक आहे। तर अनेक ठिकाणी आपणास नोकरीच्या ठिकाणी असो किंवा अन्य ठिकाणी आपणास या सर्टिफिकेटची आपणास गरज भासते। तर हे जे काही सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कशा पद्धतीने काढू शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण यामधील ज्या काही 2 स्टेप आहे, या 2 स्टेप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नंबर 1 ची जी काही स्टेप आहे रजिस्ट्रेशन आणि दुसरी जी काही स्टेप आहे लॉग इन। तर यामध्ये एकूण टोटल आपणास 6 स्टेप या फॉलो करावे लागणार आहे, त्यावेळेसच आपले सर्टिफिकेट यामध्ये जनरेट होणार आहे। तर याची लिंक आपणास मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या लिंकवर आल्याच्या नंतर आपणास पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी आपणास येथे रजिस्ट्रेशन नावाचे ऑप्शन दिसेल, तर आपणास येथे क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल। तर मित्रांनो, येथे आपणास आधार नंबर हा सुरुवातीला येथे विचारला जातो, तर आपणास येथे आधार नंबर हा टाकण्याची आवश्यकता नाही। जे काही रेड स्टार मार्क आहे ही माहिती भरवणे आपणास कंपल्सरी आहे। तर येथे मी आधार नंबर हा टाकणार नाही, तर येथे लास्ट नेम, तर आपले जे काही लास्ट नेम असेल आपले सरनेम ते आपणास यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपणास येथे आपले फर्स्ट नेम टाकायचे आहे। त्यानंतर येथे खाली मिडल नेममध्ये फादर किंवा हजबंड नेम आपणास यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर एक्झाम्पल म्हणून मी ही जी काही नावे आहे ही इथे टाकून घेतलेली आहे। तर त्यानंतर आपणास येथे लास्ट नेम इन मराठी, तर हे जे काही लास्ट नेम आहे हे आपणास यामध्ये मराठीमध्ये टाईप करून घ्यायचे आहे। तर यामध्ये आपण गूगल इनपुटची मदत घेऊ शकता। त्यानंतर आपणास येथे फर्स्ट नेम, जसे की मी येथे सतीश नाव टाकलेले आहे, तर सतीश अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले जे काही नाव आहे हे यामध्ये टाकून घ्या। त्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे डेट ऑफ बर्थ जी काही असेल आपली ती यामधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्याच्या नंतर आपणास येथे आपले जेंडर निवडायचे आहे, मेल फिमेल जे असेल ते। त्यानंतर आपणास येथे सिलेक्ट युअर CP किंवा SP ऑफिस नेम, तर यामध्ये आपणास आपले जे काही पोलीस आयुक्त कार्यालय असेल किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय यातून आपणास ते निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो आपणास येथे ईमेल ID टाकण्याची आवश्यकता नाही, कारण की ते कंपल्सरी नाही। त्यानंतर येथे मोबाईल नंबर ॲज युजर नेम, आपण यामध्ये जो काही मोबाईल नंबर देताल तोच आपला युजर नेम असणार आहे। तर आपणास येथे आपला मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे मित्रांनो आपणास एक पासवर्ड हा तयार करून घ्यायचा आहे। पासवर्ड हा आपणास आपणास अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे, जसे की आपले नाव सतीश असेल तर S कॅपिटल, बाकीचे अक्षर हे स्मॉल टाकायचे आहे आणि त्यामध्ये एखादं स्पेशल कॅरेक्टर @ किंवा स्टार यासारखे आपण सिम्बॉल वापरू शकतात। 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने आपण कोणताही एक पासवर्ड यामध्ये क्रिएट करून घ्या। त्यानंतर आपणास येथे परत एकदा कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपणास येथे व्हॉट इज थर्ड नंबर अमॉंग फॉलोइंग लिस्ट, तर या लिस्टमधील जो काही थर्ड नंबर आहे तो थर्ड नंबर कोणता आहे तो आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जर मी येथे ॲरोवर येथे जर क्लिक केलं तर आता येथे काय विचारलं जात आहे की व्हॉट इज सेकंड नंबर अमॉंग फॉलोइंग लिस्ट, तर आपणास यामध्ये सेकंड नंबर कोणता आहे असे प्रकारे माहिती विचारली जात आहे। तर 211 हा सेकंड नंबर आहे, तर मी येथे 211 हा टाकून घेतो आणि त्यानंतर आपणास येथे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर, प्लीज व्हेरीफाय युअर सेल्फ, तर आपणास येथे ओके करायचे आहे।
ओके केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर जो काही OTP आलेला आहे तो OTP टाकून आपणास येथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. व्हेरीफाय केल्याच्यानंतर युअर रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली, काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस. तर येथे आपणास ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे आपला जो काही युजर नेम आहे म्हणजेच आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपण जो काही पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. हा कॅप्चा आपणास यामध्ये टाकायचा आहे. हा समजत नसेल तर आपण या ॲरोवर येथे क्लिक करायचे आहे. दुसरा कॅप्चा आपण येथे प्राप्त करून घेऊ शकता. तर मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून मी येथे लॉग इन होतो. तर मित्रांनो, लॉग इन झाल्याच्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर येथे प्रोफाईलमध्ये ॲप्लिकंट नेम, आपले नाव येथे दाखवले जाईल आणि अशा प्रकारे आपणास हे जे काही टॅब आहे हे टॅब आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले जे काही रजिस्ट्रेशन आहे हे यामध्ये अशा प्रकारे करू शकतात. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट हे कशा पद्धतीने काढायचं त्याची माहिती बघणार आहोत. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.